ज्या माऊलींनी समाजाकडून होणारा सगळा अपमान, सगळी निंदा, सगळा छळ सहन केला, त्या निंदेचं विष प्राशन केलं आणि 12व्या शतकामध्ये 700 वर्षापूर्वी चूळ भरली ती फक्त अमृताची. अमृतानुभव, भावार्थ दीपिका, चांगदेव 65, हरिपाठ या सर्वच वाङ्मयासाठी माऊलींचे 1000 वेळा पाय धरले तरी ते कमी आहेत. समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव आपण साजरा करतोय श्रोते हो कीर्तनाचा. ज्या माऊलींच्या नामाच्या उच्चाराने सुद्धा आमचं हृदय हेलावतं, माऊली म्हटलं तरी आमचे डोळे पाणावतात, असं दिव्य, अलौकिक आणि हळवं चरित्र की आज आमचे सर्व ज्येष्ठ कीर्तनकार या सगळ्या मांदियाळीमध्ये 7 दिवसांचा हा महोत्सव आहे. रोज आपण माऊलींच्या चरित्र भागाच्या अनुषंगाने येणारी चरित्र किंवा व्यक्तिमत्व त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, ते गुणसंकीर्तन आपण करणार आहोत. आणि आज माझ्याकडे अत्यंत सुंदर असं चरित्र माझ्या वाट्याला आलंय. अर्थात म्हटलं तर ते अवघड आहे, म्हटलं तर कळायला सोपं आहे, तितकंच कठीणही आहे. पण माझ्या अल्पकुवतीनुसार त्या चरित्राला स्पर्श करण्याचा मी प्रयत्न करेन. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. आमच्या मुक्ताबाईंचं वर्णन ब्रह्मचित्कला असं केलंय. आणि या 4ही भावंडांची आई होण्याचं भाग्य जिच्याकडे होतं ती आदिशक्ती, ती मूळ माया, अशा मुक्ताबाईंचं आपल्याला चरित्र सांगायचंय. पण माऊलींनी सांगितलेला भाव आधी समजावून घेऊया आणि चरित्राला स्पर्श करूया. माऊली काय म्हणतात हो? ज्ञानराजांना वास्तविक जगाने काय दिलं? फक्त हाल अपेष्टा यातना. भिक्षा मागायला जाणाऱ्या माऊलींच्या झोळीमध्ये कोणीतरी भिक्षा घालावी, खसकन कोणीतरी ती झोळी ओढून घ्यावी, सगळं पीठ खाली सांडून द्यावं, सांडलेलं पीठ भरता येऊ नये म्हणून पिठात रेघोट्या ओढाव्यात, असं काय पाप केलं होतं? पण तरी सुद्धा इतकं प्रेम, इतकं ओतप्रोत भरलेला भगवंताविषयीचा अनुराग, भक्ती हे सगळं हृदयामध्ये होतं. आणि परमेश्वराकडे असंच मागणं मागत होतं ते हृदय की जे खळांची व्यंकटी सांडू, दुष्टांचा दुष्टपणा जाऊ दे, इतकं उदात्त मागणं जगाच्या पाठीवर कुणीच नसेल मागितलं श्रोते हो. मागणाराही तितक्याच ताकदीचा आहे आणि देणाराही तेवढ्याच ताकदीचा आहे. असं ताकदीचं मागणं माऊलींनी विश्वात्मक भगवंताकडे पसायदानाच्या रूपाने तुमच्या माझ्याकरता मांडलंय, मागितलंय. प्रस्तुतच्या अभंगामध्ये माऊलींनी मुक्त अवस्था प्राप्त करण्याकरता कुठला क्रम आधी अनुसरावा लागेल, अर्थात आचार्यांनी सुद्धा जीवनमुक्तीचा क्रम आम्हाला सांगितलाय. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवन्मुक्ती. जीवनमुक्त स्थितीला पोहोचायचं असेल तर आपल्याला निश्चल व्हावं लागेल, निश्चल होण्याकरता आपल्याला निर्मोही व्हावं लागेल, निर्मोही होण्याकरता आपल्याला निसंगी व्हावं लागेल आणि निसंग होण्याकरता आपल्याला सत्संग करावा लागेल. माऊलींचा हरिपाठातलाच अभंग आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. हा जो पंथ आहे ना तो भक्तीचा. माऊलींनी काय, समर्थांनी काय, आमच्या अनेक संत मांदियाळींनी हाच पंथ आम्हाला सोपा करून शिकवला. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हाच पंथ संतांनी आम्हाला सांगण्याचं कारण की तो पंथ सुलभ आहे, सोपा आहे. वास्तविक त्यांनी अवघड उपासना केली आणि आम्हाला सोपं करून शिकवलं. म्हणूनच त्यांना संत म्हणतात की नाही हो, अवघडातलं अवघड तत्वज्ञान सोपं करून आईच्या मायेनी. म्हणून उद्धव स्वामी म्हणतात ना की एखाद्या आईनं बाळाला घास भरवावा तसं माझी समर्थ माऊली आहे. इतक्या प्रेमाने संत आम्हाला भक्तिज्ञान शिकवतात. आणि आज आमच्या ज्ञानोबा माऊली प्रस्तुतच्या अभंगामध्ये आम्हाला भाव महात्म्य तर सांगतातच, पण पारमार्थिक जीव ज्या मुक्तीसाठी तळमळतोय, ज्या मुक्तीसाठी धडपडतोय, ती मुक्ती अशी सहज नाही मिळणार. ती मुक्तावस्था जर प्राप्त करायची असेल तर त्याकरता सगळ्यात पहिली पायरी ज्ञानराज माऊली या अभंगामध्ये अगदी सुरुवातीचा शब्द वापरून सांगतात, भावे विण भक्ती. भाव आणि भक्ती हा संबंध जसा आहे तसा भक्ती आणि मुक्ती हाही संबंध माऊली सांगतायत. भक्ती विण मुक्ती
बळे विण शक्ती बोलू नये. अंगामध्ये कुठलीही ताकद नसताना शक्तीच्या वल्गना गप्पा मारणारी माणसं जशी असतात की नाही, तसं माऊली म्हणतात भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. हा सरळ अर्थ आहे. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. माऊली प्रश्न विचारतात पारमार्थिक उतावीळपणा करणाऱ्या एखाद्या भक्ताला. परमार्थामध्ये उतावीळपणा बरा नाही, पण अशा एखाद्या उतावीळ भक्ताला माऊली असं म्हणतात कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. मला सांग देव काही इतका सोपा आहे, सहज आहे? तू भक्तीला लागशील आणि लगेच परमात्मा असा समोर उभा राहील, एवढं सोपं आहे का हो? असं नाहीये. माऊली म्हणतात उगार आहे निवांत शिणसी वाया. उगा निवांतर आहे, वाया का शिणतोयस, का कष्टतोयस? आणि ज्या प्रपंचासाठी सगळा सायास जो चालू आहे ना, वास्तविक तो प्रपंच आम्हाला कसलाही लाभ द्यायला तयार नाही. सायास करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कमण्या गुणे. पुन्हा माऊली प्रश्न विचारतात. हरिपाठामध्ये थोडीशी पित्याची भूमिका आहे बरं का, आणि ज्ञानेश्वरीमध्ये आईची भूमिका आहे. प्रश्नच विचारलेत. बाप जसा आपल्या लेकराला असं उत्तर विचारतो ना, ठामपणे काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, त्या पद्धतीनं माऊली विचारतात सायास करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कमण्या गुणे. आयुष्यभर ज्या प्रपंच करता तू धडपडतोस, झिजतोस, कष्टतोस, वास्तविक त्यातून काहीही लाभ होत नाही. मग ज्या हरिजपामुळे जीवनाला कृतार्थ अवस्था प्राप्त होईल असा हरिजप तू का करत नाही? माऊली प्रश्न विचारतात. आणि मग शेवटी ज्ञानराज सांगतात ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. असा हरिजप जर आम्ही केला तर हा जो प्रपंच आम्हाला असा घट्ट कवटाळून बसलाय की नाही, ते धरणं धरून बसलाय म्हणाले, ते सगळं संपेल. आणि मुक्तावस्था अद्वैत अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही, एकरूपत्व आल्याशिवाय राहणार नाही. जसं ज्ञानोबांचा एक अभंग आहे, मी माझे मोहित राहिले निवांत एकरूप तत्व देखिले गे माये. काय अनुभव आहे? एकत्वाचा अनुभव या मंडळींनी घेतला आणि तो आम्हाला मिळावा अशी त्यांची धारणा होती. ज्या ब्रह्मानंदाचा अनुभव आम्ही घेतला तो तुम्हाला द्यायला आम्ही आलोय. वास्तविक आम्ही इथले नाही, असं संत म्हणतात ना, आम्ही वैकुंठीचे वासी आलो. याची कारण असे, मागील या जन्मामुक्त झालो असं माऊली म्हणतात. मग आम्ही पुन्हा इथे का आलो? कारण सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यावे होऊ नका रानभरी. असे वेड्यासारखे संभ्रम अवस्थेमध्ये फिरू नका हो. आम्ही जो आनंद घेतलाय की नाही तो तुम्हाला द्यायला आलोय ना, तो घ्या आणि ब्रह्मानंदाचा आनंद काय असतो तो उपभोगून बघा. माऊली म्हणतात भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. अभंगाचा सरळ अर्थ मी आपल्याला सांगितला. थोडा आतमध्ये प्रवेश करूया. भाव या शब्दाचा उपयोग माऊलींनी याकरताच केलाय की जी भक्ती तुम्ही आम्ही करतो ना त्यामध्ये काहीतरी कमी आहे याची खात्री माऊलींना निश्चित आहे. म्हणून माऊलींनी त्या शब्दाची जोड त्या भक्तीला दिली आहे, भावे विण भक्ती. खरं तर वास्तविक शुद्ध प्रेम, निष्कलंक प्रेम, श्रद्धा, विश्वास या अर्थाने भाव हा शब्द इथे वापरलाय. भाव आम्हाला माहिती असतो सोन्याचा भाव आहे, बाजार भाव आहे. वास्तविक या भावाचा आमच्याकडे अभाव आहे, परंतु तो भाव माऊली आम्हाला समजावून सांगतात. आणि खरं सांगू, भक्ती हा आमच्या धर्माचा आधार आहे. बरं, भक्ती ही आमच्या धर्माची आधारभूमी आहे. भक्ती जर संपली आमच्या हृदयातली तर धर्म संपला असं मी विधान करेन कदाचित, तर ते चुकणार नाही. त्यामुळे भक्ती हा आमचा आधार आहे. ती भक्ती भावयुक्त असली पाहिजे, प्रेमयुक्त असली पाहिजे. प्रेमाची, भावाची झालर त्या भक्तीला असली पाहिजे. जसं की एखादी सौभाग्यवती 100 तोळे दागिने अंगावर घालू देत, पण कपाळाला कुंकुम तिलक जर नसेल तर काय उपयोग आहे तिचा? हिंदू धर्म संस्कृतीचे आम्ही गोडवे गातो. सध्या हे बोलणं सुद्धा त्रासाचं ठरतंय आणि जे बोलतायत त्यांनाही त्रास होतोय. कपाळाला कुंकुम तिलक नसेल तर त्याला काही उपयोग नाही. श्रोते हो, या उलट अंगावर एकही दागिना नसू दे, परंतु सौभाग्याचा तिलक जर एक कपाळाला आम्ही लावू ना, तर त्या पद्धतीनं भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. श्रोते हो, भाव हा भक्तीचा सौभाग्य अलंकार आहे. माऊली म्हणतात म्हणून त्या भक्तीला भावाची जोड देऊया. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. मग हा भाव, हे प्रेम कसं असेल हो?
कसं आमच्या अंतःकरणात येईल? ते प्रेम कुठून बाहेरून आणावं लागतं का? अहो, प्रेमाची भाव हा प्रेम या अर्थानेच माऊलींनी जर शब्द वापरलाय, तर आमच्या भक्तीतलं प्रेम कुठे आटलंय? आमच्या भक्तीमध्ये प्रेम नाही का? आम्ही जी भक्ती करतो ती सकाम भक्ती करतो श्रोते हो. संतांनी निष्काम भक्तीची अपेक्षा आमच्याकडून केली आहे आणि ही भक्ती फलद्रूप होते. भावयुक्त अंतःकरणाने केलेली भक्ती फलद्रूप होते, फळते, रुजते आणि तेव्हाच ती मुक्तावस्थेला प्राप्त करते, तेव्हाच ती मुक्त अवस्था प्राप्त करून देते. आणि असा भाव, असं प्रेम हृदयामध्ये येण्याकरता आधी प्रेम म्हणजे काय समजून घ्यायला लागेल. अलीकडं प्रेमाच्या व्याख्या, प्रेमाच्या कविता भरपूर आम्हाला बघायला मिळतात. पण अहो, प्रेम तुम्ही आम्ही काय सांगणार आणि काय अनुभव घेणार प्रेमाचा? या प्रेमाचं, या भक्ती प्रेमाचं स्वरूप देवर्षींनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलं. अनिर्वचनीयम. कसं आहे प्रेम? भक्ती प्रेम कसं आहे? त्याचं निर्वचन करता येत नाही, वर्णन करता येत नाही. प्रेम स्वरूपम. भक्ती कशी आहे? मुका स्वादनवत. साखरेची गोडी. साखर खाणाऱ्या माणसाला जर विचारलं कशी आहे रे साखर, तो म्हणेल गोड आहे. गोड म्हणजे नेमकं काय रे, त्याला नाही सांगता येणार, ती चाखून बघावी लागेल. त्या पद्धतीनं प्रेमाचं, भक्तीचं स्वरूप आहे श्रोते हो, की जे अनुभवावं लागेल. ही प्रेमयुक्त भक्ती आम्हाला अंतःकरणात मुरवावी लागेल. यापुढे जाऊन देवर्षी आम्हाला सांगतात प्रेमाची व्याख्या. मी म्हटलं तुम्ही आम्ही काय सांगणार प्रेमाची चर्चा आणि काय करणार? आज जे प्रेमाचं बिभत्स स्वरूप आम्ही आजूबाजूला पाहतोय त्याच्यातून काय पुढे परिणाम होत आहेत ते वर्तमानपत्र आम्हाला सांगतात. मी वेगळं सांगायची गरज नाही. लव जिहाद सारख्या सामाजिक प्रचंड मोठ्या गंभीर प्रश्नांना सामोरं जावं लागतं आमच्या धर्माला. का? प्रेमाचा वास्तविक सरळ साधा सोपा अर्थ नाही आम्हाला समजला. आमच्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मावर आम्ही प्रेम करावं, संतांच्या वाङ्मयावर आम्ही प्रेम करावं, भगवंताच्या नामावर आम्ही प्रेम करावं श्रोते हो. कशाला प्रेमासाठी दुसरीकडे जावं? देवर्षींनी या प्रेमाचं वर्णन, या प्रेमाचं स्वरूप सांगितलंय. गुणरहितम, गुणरहितम, कामनारहितम. प्रेम कसं आहे हो? गुणदोषांच्या पलीकडचं आहे. कुठल्याही प्रकारची इच्छा प्रेम करत नाही. भगवंताकडून काहीही नको. कसं प्रेम आहे भगवंतावर? प्रतिक्षण वर्धमानम. प्रत्येक क्षणाला वाढणार आहे. अनुभव रूपम, सूक्ष्मतरम, अविच्छिन्नम. देवर्षी नारद या भक्तीचं स्वरूप सांगतात. कधीही न संपणारं, सतत वर्धमान, वाढतं राहणारं आणि ते अनुभव घेण्यासारखं असं प्रेम. तदर्पिता खिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. देवर्षी म्हणतात की जरा जरी विस्मरण झालं ना भगवंतांचं, तरी असा जीव व्याकुळ कासावीस झाला पाहिजे, अशी भक्ताची अवस्था असते बरं. आणि म्हणून भक्तीचे प्रकार आपल्याला भागवतामध्ये सुद्धा भक्त प्रल्हादांनी सांगितले, ते प्रसिद्ध आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम. आपल्याला हे प्रकार माहिती आहेत. या पुढे जाऊन देवर्षी नारदांनी भक्ती सूत्रामध्ये भक्तीचे 11 प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये प्रल्हादाचे 9 प्रकार समाविष्ट आहेत. गुणमहात्म्यासक्ती, रूपासक्ती, कांतासक्ती, वात्सल्यासक्ती, दास्यासक्ती, विरहासक्ती. 11 प्रकार देवर्षी सांगतात. यापुढे जाऊन मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्य गुलाबराव महाराज 16 प्रकार भक्तीचे सांगतात. आणि या सर्व प्रकारांमध्ये भगवंतांच्या गुणांची आसक्ती, रूपाची आसक्ती व्हावी, प्रेमयुक्त अंतःकरणाने ती भक्ती केली जावी. काय असते हो ही आसक्ती? काय असतं हे प्रेम? म्हणून यथाव्रज गोपिका नाम देवर्षींना का लिहावंसं वाटलं, का सूत्र सांगावंसं वाटलं? कारण इतकं प्रेम की ज्यांच्यासाठी भगवंत रडत होता. एवढंच नाही, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. भगवंत प्रसंगी अशा भक्तांचा दास होतो. कामार म्हणजे सेवक, सेवक होतो, गडी होतो. वाटेल ती कामं अशा भक्तांच्या घरी भगवंतांनी केलेली आहेत. श्रोते, आपल्याला उदाहरणं माहिती आहेत. गोकुळामध्ये ज्यावेळी भगवान गोपाल कृष्णांचा जन्म झाला, भगवंतांची रूपासक्ती काय आहे बघा. जन्म झाला आणि यशोदा माता म्हणाली उत्सव म्हणाव, उत्सव. गोकुळामध्ये भगवंत आलाय, गोपाळ कृष्ण, आणि त्याला बघण्याकरता सगळ्या गोकुळवासियांनी गर्दी करावी. ही गर्दी सगळ्या गवळणी अक्षरशः त्या नंदांच्या वाड्यासमोर मोठीच्या मोठी रांग लागावी. सगळ्या गोपी अगदी नटून थटून साज शृंगार करून कुठे आल्यात? कृष्णाला बघायला, भगवंतांना बघायला.
नंदाचा नंदन देखिला नंदाचा नंदन. संत म्हणतात तेणे वेधियले मन. असा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, त्याच्या रूपाचं वर्णन करायला संतांना शब्द कमी पडावे इतकं वर्णन त्याचं केलंय. मग त्या रूपाला पाहण्याकरता सगळ्या गोपी आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोपींच्या मध्ये अगदी 90-95 वर्षाची गवळण होती बरं का. एक गोपिका होती. ऐकलेला दृष्टांत आहे पण खूप गोड आहे, आवरत नाही मोह म्हणून सांगून पुढे जाणार आहे की अगदी 90-95 वर्षाची ती गवळण कृष्णाला बघायला आलीये. घाई गडबडीने आलीये की मलाही कृष्णाला बघायचंय. प्रत्येकीच्या हातामध्ये सोन्याच्या मोहरा आहेत, चांदीच्या मोहरा आहेत, काहीतरी धनधान्य आहे, काहीतरी वस्तू घेऊन त्याची दृष्ट काढायला प्रत्येक जण समोर आहे. उतावीळ झाली आहे त्याला बघण्याकरता. आणि ही 90 वर्षाची गवळण अशी रांगेमध्ये येऊन उभी आहे. तिने सगळ्यांकडे एकदा बघितलं, म्हणाली काय सजून धजून सगळे आलेत आणि मी मात्र अशीच आहे, अशीच आली आहे. त्याला काय वाटेल? ज्याला बघण्याकरता मी आली आहे त्याला नाही बरं वाटणार, मला पण छान तयार होऊन गेलं पाहिजे म्हणाल्या. म्हणून ती गवळण थकलेलं वय माघारी गेली घरी आणि आपला शृंगार करायला सुरुवात केली. बरं, शृंगार करायला सुरुवात केली. काय सजली असेल हो, आता ते वर्णन मी अजिबात नाही करणार. पण झालं असं, आपला जुना शालू तिने काढला, वय झालं होतं, शरीराला कंप सुटलेला, थोडंसं उलटा नेसला गेला बरं का. भरजरी किनार उलटी झाली, थोडंसं मेकअप करायला फसलं, जराशी चुकलं आणि झालं असं, होठो पे काजल नयनो में लाली. काय झालं, काय वर्णन आहे. होठो पे काजल नयनो में लाली, गालों पे टिकली लगाते चले, दीवानी बनी दीवानी बनी. आणि अशी तिचं ते प्रेम, तिची ती रूपासक्ती, भगवंताला बघायचंय आणि ज्याच्या समोर जायचंय त्याच्या समोर मी तयार होऊन जाणार, हा भाव अंतरीचा शुद्ध. आणि असा भाव घेऊन ती जेव्हा बाहेर रस्त्याने चालायला लागली ना, तेव्हा तिचे यजमान तिला समोर त्यांनी बघितलं, म्हणाले अरे बापरे ही आमचीच आहे वाटतं. आणि समोर गेले, म्हणाले अगो बाई काय कशी दिसतीयस, बघ तू काय अवतार केलायस तू तुझा. ती म्हणाली काय झालं, अजिबात चांगलं नाही दिसत आहे म्हणाले. कुठं कृष्णाला बघायला निघालीस ना, मग कशी तयारी केली आहे जरा आरशात बघ स्वतःला. त्या 90 वर्षाच्या गवळणीने जे उत्तर दिलं ना श्रोते हो, ते फक्त हृदयात ठेवूया. ती असं म्हणते की अहो मला माहितीये माझं सगळं चुकलंय, मला माहितीये माझं काहीतरी गडबड झालीये, पण आता खरं सांगू का माझ्याकडे वेळ कमी आहे. भगवंतांना बघण्याआधी मी जर हे पुन्हा दुरुस्त करायला माघारी गेले आणि त्याच्यातच माझा प्राण गेला, त्याच्यातच मी संपले, तर त्याला बघायचं राहून जाईल. इतका सुंदर भाव या भक्तांकडे होता. म्हणून या गोपिकांसाठी भगवंत रडत होता द्वारकेमध्ये श्रोते हो. या गोपिकांच्या पायाची धूळ अंगाला लागावी म्हणून भगवंत व्याकुळ होत होते, कासावीस होत होते. आणि भक्तीचा अलंकारच हा आहे. मला सांगा, भक्त नाही तर भगवंत नाही. भक्ताशिवाय भगवंताला काय, कुठे जागा आहे राहायला, कुठे राहणार भगवंत भक्ताच्या अंतःकरणाशिवाय. त्यामुळे अशी भावयुक्त अंतःकरणाची भक्ती ज्ञानोबांना अपेक्षित आहे तुमच्या माझ्याकडून. पण आम्ही सकाम भक्ती करतो आणि आम्ही सगळे लवाड भक्त आहे. मला असं वाटतं भक्तीमध्ये नाही, सकामता नाही, निष्काम भक्ती संतांनी आमच्याकडून अपेक्षित केली. म्हणून ज्ञानराज म्हणतात भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. आणि भक्तीचा भावानी भक्ती फलद्रूप होणार आहे. आणि जर ती भक्ती फळली, रुजली, फुलली तर ती मुक्त अवस्थेला प्राप्त होणार आहे. तर आम्हाला मुक्त अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं माऊली म्हणतात. हा भाव श्रोते हो जर आम्हाला जमला ना, तर पुढे जाऊन माऊली असंही आम्हाला सांगतायत, सायास करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे. जो प्रपंच सुख मिळवून देईल असं आम्ही वाटून घेतो आणि त्याच प्रपंचामध्ये गुरफटून राहतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, या चक्रामध्ये अडकतो. हे म्हणजे असं झालं, पाण्यामध्ये होडी सोडतो ना आम्ही कागदाची, त्या होडीचा तसा काहीच उपयोग नाही, ती तात्पुरतीच असते ना. त्या होडीमध्ये बसून आम्हाला प्रवास करता येतो ना, ती होडी आम्हाला कुठल्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जाते. म्हणून माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीच्या अगदी पहिल्याच अध्यायात म्हणतात, पै भक्ती एकी पै भक्ती मी जाणे, तेथे सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या.
बेर पत्र पुष्प फळ हे भजावयामीस केवळ या वाचोनी लाग निष्फळ भक्ती तत्व माऊली म्हणते. आणि अशा भक्तीला प्रेमाची जोड द्यावी. काय होता हो भाव, अनेक भक्तांच्या अंतःकरणातला भाव. ज्यांच्या घरी भगवंत राबले असे आमचे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. गिरिजाबाई पत्नीचं नाव. मला कधी कधी असं प्रश्न पडतो, कधी असा विचार मनात येतो की काय असेल गिरिजामाईंचा आणि एकनाथ महाराजांचा प्रपंच. श्रोते हो, ज्यांना शांती ब्रह्म असा दर्जा समाजाने दिला, समाजाने म्हटलं शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ज्यांनी भागवत धर्म संप्रदायाची परंपरा खऱ्या अर्थी सनाथ केली असे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आहेत. गिरिजामाई त्यांच्या पत्नी. गावामध्ये अनेक प्रकारचे लोक होते, त्यापैकी असेही काही लोक होते की महाराजांना नाथांना छळणारे, नाथांची परीक्षा घेणारे. एकाला आपल्या मुलाची मुंज करायची होती, पैशांची गरज होती म्हणून गावातल्या लोकांकडे त्यांनी पैसे मागितले. गावातली मंडळी म्हणाली तुला आम्ही पैसे देतो, पण आमचं एक काम कर. काम काय? नाथांकडे जा आणि शांतीब्रह्म म्हणून घेतात ना स्वतःला, जग त्यांना शांतीब्रह्म म्हणतं ना, तर आता नाथांना राग आला पाहिजे असं काहीतरी कर, नाथांना राग येऊन दाखव. तो म्हणाला चालेल. गेला नाथांच्या वाड्यामध्ये, झाप 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 पावलं टाकत नाथ आपल्या देवघरात आहेत. आणि देवघरामध्ये भगवंतांच्या समोर बसून यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. विष्णू सहस्रनामाचं स्तोत्र पठण सुरू आहे. आणि तो गृहस्थ चपला घालून आतमध्ये गेलाय. बरं, चपला घालून आतमध्ये गेला. नाथांना राग येईल असं त्याचं वर्तन होतं, मुद्दाम हे करत होता. आणि नाथांनी स्तोत्र पूर्ण केलं आणि अगदी प्रेमाळू नजरेने त्याच्याकडे बघावं. म्हणाले अहो काय हे तुमची अगतिकता बुवा, काय तुमची अगतिकता की देवघरामध्ये येण्याआधी चप्पल काढायचं सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही. काय प्रेम तुमच्या हृदयामध्ये, काय प्रेम मला भेटण्याचं. लोकांनी याला सांगितलं होतं, एक गृहस्थ नाथांच्यावर 108 वेळा थुंकला, त्यालाही नमस्कार केला नाथांनी, तरी राग आला नाही नाथांना. आता राग येऊन दाखव. याही परिस्थितीत नाथांचं शांती ब्रह्म हे नामाभिधान किंवा ही पदवी लोकांनी नाथांना दिलेली आहे, ती सार्थ झाली. पाहिलं, म्हणाला आता नाही, आता राग येईल असंच काहीतरी करेन. नाथांच्या घरी पंक्ती उठायच्या, जेवणाची पंगत बसली आहे आणि स्वतः गिरिजामाई जेवण वाढतायत वाकून सर्वांना. पूर्वीचा काळ होता हो, आता आम्ही सुधारित झालो, सोफिस्टिकेटेड झालो, प्रचंड सुशिक्षित झालो. मला असं कधी कधी वाटतं नक्की उलटा प्रवास सुरू आहे की नक्की पुढे प्रवास सुरू आहे. कारण पूर्वीचा काळ बसणारा माणूस बसताना बसून जेवायचं, वाढणारा माणूस वाकून वाढायचं. आता उलट झालंय, आता वाढणारा माणूस एका जागी उभा आहे, जेवणारा माणूस सगळीकडे फिरत 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 जेवतंय. बुफे. गिरिजामाईंनी आग्रह करून करून प्रत्येकाला वाढावं, पंगत बसली आहे जेवणाची. आणि हा जो गृहस्थ होता की नाही नाथांना त्रास द्यायला आलेला, तो आला धावत आणि गिरिजामाईंच्या पाठीवर असा चढायचा प्रयत्न करू लागला. श्रोते हो, नाथ महाराज बघतायत आपल्या गिरिजामाई पत्नीकडे आणि गिरिजा आई सांगतायत की अहो काळजी करू नका, हरीला लहानपणापासून असंच पाठीवर घेऊन वाढायची मला सवय आहे, लेकराला पडू नाही देणार, काळजी करू नका. काय शुद्ध भाव, किती शुद्ध प्रेम असावं. आणि म्हणून माऊली म्हणतात की हा भाव जर तुमच्या माझ्या अंतःकरणात असेल ना, तर या भावायुक्त अंतःकरणाने, आता हरी या शब्दाचं उच्चारण तितकं महत्वाचं नाही, पण तो उच्चारणारा जो आत्मा आहे किंवा त्याचं उच्चारण करणारा जो भक्त आहे ना, त्याची भावदशा माऊलींनी महत्वाची मानली आहे. म्हणून भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. माऊलींनी हा क्रम सांगितला. जो प्रपंच तुला लाभच देत नाही तो प्रपंच आम्ही करतो, सगळी तळमळ सुखासाठी करतो. संत म्हणतात सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, हो सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ. परी तू पंढरीशी जाय एक वेळ, परी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होशी, मग तू अवघाची सुख रूप होशी. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाची सुख रूप होशी, मग
जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाचे सुखरूप होशी. सद्गुरु मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे की प्रपंचामध्ये सुख शोधणं म्हणजे मिरच्यांच्या बाजारात जाऊन खव्याचे पेढे मागण्यासारखं आहे. मिरच्यांच्या बाजारात गेल्यानंतर तिथे ठसकाच लागणार, डोळ्यात पाणीच येणार, हे गृहीतच धरावं ना. तिथे खव्याचे पेढे कसे मिळतील? तसा हा प्रपंच डोळ्यात अश्रूच आणणारा आहे. तो दुःख मूळच आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही, कोठे रात्रंदिन तळमळ. माऊली म्हणते, ज्या प्रपंचासाठी सगळे सायास करतोस ना, तो प्रपंच बाजूला ठेवूया. पण आम्ही काय करतो? भगवंतांचं साधन बनवतो, भगवंताला साधन बनवतो आणि प्रपंचाचीच माळ ओढत बसतो. खरं तर खरा भक्त प्रपंचाला साधन बनवतो आणि भगवत स्मरण सतत करत राहतो. आणि म्हणून असं नाम, असा भाव, अशी भक्ती तुमच्या माझ्या अंतःकरणाला कळावी, जी प्रभू रामचंद्रांचे बंधू भरत त्यांना कळाली. शत्रुघ्न म्हणजे सावत्र, त्या भावांचा भाव काय होता आम्हाला बघावं लागेल. अंतःकरणातला असा भाव होता की ज्यावेळी प्रभूंना वनवास पत्करावा लागला, भरत आपल्या आईशी भांडले होते. या प्रसंगामध्ये मारावे तुझं वाटे म्हणून धावत गेले होते आईवरती हात उगारून. तेव्हा रामराय म्हणाले, माझ्या आईला काही बोलू नकोस भरता. इतकी व्याकुळता हृदयामध्ये निर्माण झाली होती भगवंताला भेटण्याकरता. आणि म्हणून भगवंतांना भरत सांगतात, माय गेले तात गेले भरत आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. अशा भगवत भेटीची प्रचंड आतुरता भक्तांच्या अंतःकरणामध्ये होती. एक पद म्हणून मग आपण पूर्वरंग संपूया. ज्यावेळी प्रभू निघाले ना वनवासाला, भरत मागे 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 जात होता. भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये भगवंत थांबले होते, कळालं, धावत मागे गेले आणि ज्या ठिकाणी भगवंत बसले होते त्या जागेवर असा हात फिरवत होते. रामा, काय भक्ताचं लक्षण असावं. भागवतामध्ये नवयोगेश्वरांनी जनकाला भक्त लक्षण सांगितलंय. त्रिभुवन विभव हे तवेप्यकुंठ स्मृती रजितात्मसुरादिभिर्विमृग्यात न चलती भगवत पदारविंदा लव निमिषार्धमपी यस्स वैष्णवाग्रहा. वैष्णवाची व्याख्या, भक्ताची व्याख्या सांगितली आहे. आणि असाच भक्त हात फिरवतायत आणि रामाला सांगतायत, कधी भेटे